अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल आज लागतोय। 20 ऑगस्ट 2013 रोजी मॉर्निंग वॉकला गेले असताना पुण्यातल्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या घालून दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती। पुणे पोलिसांनी सुरुवातीला तपास केल्यानंतर 2014 मध्ये तो सीबीआयकडे सोपवण्यात आला। या प्रकरणात डॉक्टर वीरेंद्र सिंग तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या 5 जणांना अटक करण्यात आली होती। आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे सध्या जामिनावर आहेत। आरोपींवर कलम 302 म्हणजेच हत्या, कलम 120(ब) म्हणजेच गुन्ह्याचा कट रचणं, त्याचप्रमाणे शस्त्र अधिनियमाना संबंधित कलम 34 नुसार आरोप निश्चित करण्यात आले। तसंच आरोपींवर UAPA देखील लावण्यात आलेला आहे। थेट जाऊयात पुण्याला, आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे। अरुण, तब्बल 11 वर्षांनंतर न्याय मिळण्याचा दिवस आलाय असं वाटतंय, आज निकाल लागतोय। 11 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी आहे। म्हणजे 2013 मध्ये हा खून झाला होता। पुरोगामी कार्यकर्ते असलेले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष असलेले नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती। पुण्यामध्ये दिवसाढवळ्या म्हणजे अगदी सकाळी सकाळी ही हत्या करण्यात आलेली होती आणि 2 लोकांनी म्हणजे मोटरसायकलवर आलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी ही हत्या केली होती, यांनी हा खून केला होता असं त्यावेळी तपासामध्ये निष्पन्न झालं होतं। आणि त्यांच्याशिवाय एकूण कट रचणे यामध्ये आणखी 3 आरोपी आहेत। या सगळ्या 5 जणांच्या विरोधामध्ये आरोप पत्र निश्चित झालेलं आहे। सुरुवातीला हा तपास पुणे पोलिसांकडे होता, त्यानंतर हा तपास ATS कडे गेला आणि त्यानंतर हा तपास CBI कडे होता। आणि CBIचा तपास पूर्ण झाल्यानंतर आरोप निश्चिती झाल्यानंतर गेल्या 2.5-3 वर्ष या खटल्याची सुनावणी सुरू होती। दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला। जवळजवळ सरकारी पक्षाच्या वतीनं 20 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, तर आरोपींच्या पक्षाच्या वतीनं 2 साक्षीदारांची साक्षी नोंदवण्यात आली। आणि अखेर ह्या सगळ्या साक्षी नोंदवल्यानंतर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आज आज पुण्यातल्या विशेष न्यायालयामध्ये या खटल्याचा निकाल लागणार आहे। 2 महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये असणार आहेत। एक तर आरोपींवरती दाखल आरोप जे आहेत ते सिद्ध होतात का, म्हणजे गुन्हा सिद्ध झाला त्याच्यानंतर मग त्यांना कुठली शिक्षा होऊ शकते हे आपल्याला कळू शकेल। त्याच्यामुळे दोषसिद्धी हा पहिला भाग आणि दुसरा म्हणजे त्यांना दोषी ठरवल्यानंतर काय शिक्षा होते हा दुसरा भाग। तर या एकूणच म्हणजे केवळ महाराष्ट्र नाही तर देशभराचं लक्ष या खटल्याकडे लागून आहे, या निकालाकडे देखील लागून आहे। करून अपडेट्स तुमच्याकडनं वेळ घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।